पाषाण हृदयाचे आहात म्हणून तुम्हाला शाप देते, तुमचा सुद्धा पाषाण होईल. आणि असं म्हटल्याबरोबर महाविष्णूचा पाषाण झाला. आणि महाविष्णूचा पाषाण झाल्याच्या नंतर त्या पाषाणाला एक नदी रूपामध्ये जन्माला आली आणि एक तिचं प्रतिकृती म्हणून आपण बालकृष्ण ठेवतो, तो भाग वेगळा. अशा प्रकारे आणि एकूण झाली तिचं नाव गंडकी. ही नेपाळमध्ये मुक्तिनाथ क्षेत्रातून वाहते. या गंडकी नदीमध्ये जे दगड आहे याला शालिग्राम असं म्हटलेलं आहे. 39 प्रकारचे शालिग्राम आहे एकूण देवी भागवतात सांगितलेले. विशेष अशा प्रकारचा महिमा त्या ठिकाणी.